नमस्कार मंडळी, मी साक्षी अनपुरे आणि माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं परत एकदा खूप खूप स्वागत आहे. तर तुम्हाला दिसतच असेल हे माझ्या मागं काय आहे. तर हे आहे शेत आणि आम्ही आज आलो आहे शेतामध्ये. तुम्हाला माहितीच आहे गावाकडे जो पावट्याचा आणि हरभऱ्याच्या भाजीचा सीझन सुरू झालेला असतो. मग ही आमची जी आजी आहे तिला तोडायच्या होत्या पावट्याच्या शेंगा आणि हरभऱ्याची भाजी. सो मी विचार केला क्यों ना इसका व्लॉग किया जाए. आणि यू कॅन सी दिस, इथं मला वाटतं कोणत्या तरी दोन पक्ष्यांनी भांडणं केलेली आहेत. त्यांची जस्ट सी दिस पिसं, ब्युटिफुल कलर. मी हे घेणार आहेत. सो लेट्स बिगिन दिस. सो हा व्लॉग तुम्ही शेवटपर्यंत बघा, कारण खूप मजा येणार आहे. माझ्या आजीबरोबर मी मजा करणार आहे, पावटा वगैरे तोडणार आहे. सो मस्त व्लॉग असणार आहे. सो शेवटपर्यंत बघा, कंटिन्यू इट. लागतो आमची आजी मॅरेथॉन गर्ल आधीपासूनच बघा माझ्या पुढं गेलेली आहे. बघा कशी. तिचं वय माहिती आहे आता काय, 75. बट स्टील शी इज लाईक काठी, सरळ आणि दणदणीत. अगं मला येऊ दे की, स्वतःच चालली पटापट पटापट. केवढा पावटा आहे बघा. आणि हा पावटा इतका सुंदर सुरेख लागतो ना. चुम्मेश्वरम चुम्मेश्वरम. हरभऱ्याची भाजी तोडायला सुरुवात केली आहे. जनरली मी माझ्या आईबरोबर येत नसते शेताला, पण मला तिचा व्लॉग करायचा होता आणि हेही तिला माहिती आहे मी का तिच्याबरोबर आली आहे. काय गाई, मी का आली असून त्याबरोबर? कारण मला तुझ्या व्हिडिओ घ्यायच्या होत्या. कायची व्हिडिओ? कशी 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 निवडतात? फक्त हे असे कवळे कवळे पानं का? बघा माझी आई अवलेच चॅप्टर आहे. हे वावर एकतर आमचं नाही आहे. हां, हे वावर आमचं नाही, हे दुसऱ्या बाईचं वावर आहे. पण माझी आईला कोण बोलल? माझ्या आईला इथं तोडताना जरी कुणी बघितलं तरी कोणाची हिंमत नाही छबीला वावरातून बाहेर काढण्याची. अशी माझी आई डॉन आहे आमच्या गावामध्ये. पिशवी आणि ह्याच्यात गेली ही भाजी. धरग टाक. मी पहिल्यांदाच सक्सेसफुली एवढी भाजी तोडण्यात आलेली आहे. अजून खूप तोडायची. माझ्या आईचं मन भागणार नाही आहे. खूप भाजी लागते तिला, खूप खूप म्हणजे खूप. एवढी तोडली आहे फक्त, अजून खूप आहे. लेट्स सी. आई कसं वाटतंय माझ्याबरोबर शेतात येऊन? लय भारी वाटते. का ग? नाही असं काय, अगं तू सुंदरच दिसतेस. कशी असू दे, माझ्या आईच्या चेहऱ्यावरती जेवढा माझ्या चेहऱ्यावर ग्लो नाही ना तेवढा माझ्या आईच्या चेहऱ्यावर 75 वयाची आहे. आई बघ जरा इकडं, इकडे बघ आई. तो लाजती माझी आई. शी इज ग्लोईंग. 75 वय पण सोडणार आहे का ती चमकायला? पावटा. आणि माझ्या आईने पिशवी बघा केवढी आणली. तिला कॉन्फिडन्स बघा केवढा आहे की एवढा पावटा मी गोळा करून घरी जाणार आहे. टाक आई, मी हिची पिशवी आली आहे. पिशवीवाली. लहान होतो ना छोटे छोटे तेव्हा लावलेली झाडं आहेत ती सगळी. आता केवढी मोठी झालीत. याचे आंबे पण खाली यावर्षी आम्ही. शेती इज इन्व्हेस्टमेंट, टोटली इन्व्हेस्टमेंट इन ट्रीज, इन लँड अँड एव्हरीथिंग. दीदी ती बाटली पिशवी घेते तिथं घेते ना. मला हात धुवायचे आहे. हे पावटा इतका आत्ता छान दिसतोय, पण ह्याला नीट ठेवण्यासाठी भरपूर फवारणी आणि काळजी घ्यावी लागते. दिस इज द पावटा. बूस्टर सुरू झालाय. हा काय हे खाल्ल्याशिवाय. खांडाला गेलो, लोकांची गौऱ्या थापलेल्या भरून आणल्या. बापरे. म्हणजे बघा ही आधी काय असायचं की जे आमचे जे गाया वगैरे कुरणामध्ये लोक सोडायची डोंगराला वगैरे, तर ते ज्यांचं जे शेण पडायचं ते शेण जेव्हा वाळतं तेव्हा वेचण्यासाठी हे लोक जायचे. पण ज्या बाईनी प्रॉपर गौऱ्या थापलेल्या होत्या त्या गौऱ्या हे लोक तुम्ही काय आणलं, चुरून आणल्या. म्हणजे एवढी अवलाद आणि चॅप्टर बाई ही तेव्हापासून होती. भरून आणली पोती आणि आला ना माणूस बाबा खालून. गवली का मग? मग गवलं पळतोय पळतोय पूर्ण 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 ते डोंगर. हा डोंगर आहे ना, हा डोंगर, हाच डोंगर होता तो. आणि हीच ती बाई.
त्या डोंगराचा टोक आहे ना हिथं. त्या कडकडनी झाडीतून पळत सुटलं. हे बघ अजूनही लागलेलं. तिला आधी लहानपणी लागलेले त्या कांड. शिर आणि ह्याच्यामध्ये तुझ्यासोबत कोण होतं? आणि दुसऱ्या बाया होत्या ना लय जणी होत्या. मैत्रिणी? 5-6 जणी का लग्न झालं का लग्नाच्या आधी? लग्न झाल्यावर लग्न झालं होय. आपल्या अडीच्याच होत्या. मग गेलो वरती 2-2 खेपा 3-3 खेपा करायची. त्या टोकापासून तर ह्या टोकापर्यंत पळत आलो. माग तो माणूस दगडी घालायचा आम्ही बरोबर पळायचो. म्हणजे खांडक वेचाय गेले तर त्यांनी त्याच्या गौऱ्या तुम्ही हे करून आलेल्या हा का? तेव्हा आपल्याकडे मशीन होत्या का? होते की तरी पण जायचो आम्ही. मी जायची बाया जायची. मस्ती रुकनी नाही चाहिए. आमच्या आईच्या लाईफचा मंत्रा कुछ भी हो मस्ती नाही रुकनी चाहिए. बघा अशी सुंदर स्त्री कुठे भेटेल का तुम्हाला? हम्म. तंबाखू खाणारी. गप्पे काहीतरी कर सांग. आहे का इथं सांग. म्हणजे ही होती माझ्या आईची लहानपणीची स्टोरी. अशा भरपूर स्टोऱ्या आहेत तिच्याकडं. जसं की ती जेव्हा शाळेत जायची, जेव्हा ती 4थीमध्ये होती तेव्हा ती शाळेतला मास्तर तिला ओढून यायचा शाळेमध्ये. पण आमची आई काय ऐकते का मास्तरला? पण ती तिच्या म्हशीला घेऊन जायची पण शाळेत जायची नाही. आता ते शिकली असती तर कुठेतरी मास्तरी नसली असती, पेन्शन घेतली असती. बघा नाही, पण आमच्या आईला शिकायचं होतं का? नाही, आमच्या आईला म्हशीच हे करायच्या होत्या. पावट्याला लागलाय उंदीर. कसं माझ्या आईने सो याच्यात थायमीट टाकलंय. तर हे उंदीर लोक हा आमचा का पावटा घाण करून टाकतील, त्यासाठी ही प्रिकॉशनसाठी केलेली गोष्ट आहे. हे आहे आमचं शेत. ही झाडं, आजीबाई, पावटा. माझी आजी कुठे गेली? आई इधर है ये लड़की. वाईट चालणं इतकं अवघड आहे. डुकरागत चालावं लागतंय. बघा चप्पल इज नॉट चप्पलिंग बिकॉज आय कांट वॉक इन इट. कारण नाजूक कसं चालताच येणार नाही ह्या डिखाळांमधून. सो आई ऑलमोस्ट सगळ्या पावट्याच्या शेंगा, जवळजवळ 2 किलो पावट्याच्या शेंगा असतील, तळून झालेल्या आहेत. बट स्टील माझी आजी, तिचं काय संपलं नाही आहे. बघा तुम्ही. आई झालं का? झालं. झालं. आता काय जायचं घरी? मग काय ते चाललो घरी. आई गं. दमली. देख नाही. देखणी छबू आहे. देखणी छबूबाई. आई तू नाव कोणी ठेवलं छबू? नाव आहे का ही छबू? ह्याचा अर्थ काय छबू? छबू म्हणजे काय? हा? छबू म्हणजे पोरगा आहे. तू कोण आहे? छबूच म्हणत होते मला. छबू? छबू हे नाव आहे का? छबूचा अर्थ काय? पण छबू म्हणजे काय? छबू, टब्बू, छबी, छबाबाय, छबूबाय, काही नावं ठेवायची लोक आधीची. छबू, बेबी. आमच्या मम्मीच्या आईचं नाव बेबी आहे आणि हिचं नाव छबू आहे. एका पण नावाला अर्थ नाही. आई मला सांग, तुला कोणत्या माझ्यातल्या 2 गोष्टी आवडतात आणि 1 गोष्ट जी नाही आवडत? माझ्या कोणत्या तुला 2 गोष्टी आवडतात आणि 1 कोणती गोष्ट आहे की जी आवडत नाही? सांग. दाडापणा नाही आवडत. दाडापणा म्हणजे ऐकत नाही, ते आवडत नाही तुला. हां, अजून? आणि 1 गोष्ट कोणती आवडती? बाकीचे आवडते हे सगळं. काय हे सगळं? हे हे म्हणजे व्हिडिओ काढणं. आणि मला सांगते, मला कोणत्या 2 गोष्टी आवडत नाही आणि कोणत्या 1 गोष्ट आवडत नाही. एक तर तुझं जेवण लय आवडतं, 1 नंबर जेवण बनवतीस. आणि 1 गोष्ट जी आवडत नाही ती तू तंबाखू खाती आणि गुळाचा चहा पिती, जो तिला खायचा प्यायचा नाहीये. तिला किती सांगितलं तर माझी आई ऐकणार आहे का? अजिबात नाही. डॉन नंबर 1 इन कोंढावळे गाव, छबूबाई यनपुरे. आम्हाला आमच्या अख्ख्या गावामध्ये आमच्या पप्पांच्या नावाने नाही, छबीची नाते ह्या नावाने ओळखतात. पप्पा बिप्पा आजोबा बिजोबा गेले, आमची आजीचं नाव छबू. हां, तिची नातेस काय तू?
असं असतं आमच्या गावामध्ये. चला तर मग आता व्हिडिओ एंड झालेला आहे. आम्ही एवढा पावटा आणि थोडीशी भाजी साठवलेली आहे. इथंच व्लॉग संपत आहे. व्लॉग खूपच साच हे होता. तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा कसा वाटला आहे. आई बोल ग सबस्क्राईब करा म्हणून. काय सबस्क्राईब करा, सबस्क्राईब करा असं बोल. सबस्क्राईब करा, लाईक करा, लाईक करा, शेअर करा शेअर करा, आणि सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करा. राईसची भात करायचा आहे शेतामध्ये. आम्ही पावटा भात बनवणार आहे, त्याचा पण व्लॉग येणार आहे. आमच्या दादाला जेव्हा सुट्टी असणार संडेची, शुभम दादा हा व्लॉग बघ. आपल्याला पावटा भात करायचा आहे आणि ह्या लोकांना दाखवायचा आहे असा कसा लागतो पावटा भात. तर चलो बाय. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस परवाच व्हिडिओ. करा ना, आत्याच्या तिथं परवाच करा ना. बाय होय, बाय बोल. बाय, परवाच करा ना. रिटर्न टू घर.